नाशिकच्या शालिमार रिक्षा स्टँड येथे रिक्षा चालकाकडून कार चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। दिनांक 14 मार्च रोजी दुपारच्या सुमारास कारमध्ये कुटुंबियासहित प्रवास करणाऱ्या कार चालकाची पुढची काच फोडून कुटुंबियासमोरच चालकाला एका रिक्षा चालकाने मारहाण केली आहे। कारमधील महिलेने रिक्षा चालकाला हात जोडून वारंवार विनंती करूनही रिक्षा चालक हा ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होताच भद्रकाली पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे व तसेच गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार, भद्रकाली पोलीस स्टेशन। काल दिनांक 14/3/2025 रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालिमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इसमास हुज्जत घालून त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती। सदरबाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता। त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर ऑटो रिक्षा चालक हा सदरचा ऑटो चालकाचे नाव हे मजहर अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आली। त्यामुळे आम्ही सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 100/2025 कलम 126(2), 352, 351(2)(3), 324(4) व 325 भारतीय न्यायसंहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच सदर गुन्ह्यातील आरोपितास देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।